भगवते वासुदेव नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय नमो नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल कृष्ण भगवान की। आजच्या अध्यायामध्ये राम बऱ्याच दूर निघून गेल्यानंतर अयोध्येतले लोक मागे मागे जात होते, तेव्हा रामानं भरत आणि दशरथ महाराज यांच्याबद्दल प्रीतिभाव निर्माण होणारं भाषण केलं आणि सगळ्या लोकांना परत जायला सांगितलं। नगरामधल्या वृद्ध ब्राह्मणांनी आम्हाला परत जाणं म्हणण्यापेक्षा आपण परत चला असा आग्रह केला आणि शेवटी रामाने तमसा नदीवर मुक्काम केला। हे वर्णन आपल्याला आज श्रवण करायचं आहे। सत्यपराक्रमी महाराज रामचंद्र वनामध्ये जात असताना आपल्याबद्दल अयोध्येच्या लोकांना अतिप्रीती आहे, पण ही प्रीती योग्य नाही। प्रेम आहे पण राज्य उदास होईल सगळं, आणि असा अर्थ निघेल की रामाला भरताला गादीवर बसू द्यायचं नाही, कैकेयीचं मन दुःखी होईल। म्हणून नगरवासीय लोकांना राम म्हणतात की आपण सगळे लवकर परत जा, कारण स्वजनकांना दुःख देऊन, म्हणजे आपले जे नातेवाईक आहे किंवा गावातले लोक आहे यांना दुःख देऊन वनात जाणं चांगलं नाही आहे तुमचं। मला तर राजा दशरथाची आज्ञा आहे, मला पितृपालन करायचे, तुम्हाला कोणाला सांगितलं आहे का? म्हणे नाही। मग तुम्ही माझ्याबरोबर येऊ नका, कारण सद्धर्मानुसार राजा दशरथांकरता तुम्ही बलपूर्वक परत जा आणि अयोध्येमधली परिस्थिती जशीची तशी शांत ठेवा, कारण भरत हा सद्गुणी आहे। आता भरताचं वर्णन सांगतात, राजा दशरथ सत्यपालक आहे। ज्याप्रमाणे राजाने सत्यवचनानं स्वतःच्या मुलाला वनात पाठवलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही सत्यवचन पाळून राजा दशरथाच्या राज्याचं आणि भरत राजाला वैभव प्राप्त करून द्या। पहा, म्हणजे रामाच्या मनामध्ये यत्किंचितही दुःख नाही आहे हे दर्शवत आहे। हे माझं वडिलांचं वचन पाळणं हे माझं कर्तव्य आहे, आणि भरताचं कर्तव्य गादीवर बसून अयोध्येला सुखी करणं आहे। तुम्ही माझ्याविषयी प्रीती दाखवतात, तीच प्रीती भरताला दाखवा, आणि त्याचं चरित्रही सुंदर आहे आणि कैकेयीला आनंद होईल असं वागा। कैकेयीच्या मनाला दुःख होईल किंवा कैकेयीला मनस्ताप होईल असं अयोध्येतलं कोणी वागू नका। आपल्यासारख्याच काय, अरे तिच्या चांगल्या तिची फज्जता करा। पराक्रम गुणसंपन्न भरत स्वभावाने चांगला आहे आणि राजाचं चित्त गुणयुक्त पाहिजे। तुम्ही सगळे अयोध्येमध्ये जाऊन भरताच्या आज्ञेचं पालन करा। माझ्याबरोबर वनामध्ये येऊन शोक करून घेऊ नका, कारण स्वतःची चेष्टा स्वतः केल्यासाठी मी तुमची प्रार्थना करतो आहे, याच्याकडे लक्ष द्या। मी आदेश देत नाही आहे, मी प्रार्थना करतो आहे की तुम्ही माघारी जा। दशरथ नंदन रामानं धर्माचा आश्रय घेऊन
लोकांना आपलं वचन पटवून दिलं आहे. समस्त पूरवासी, आता लोकांची अवस्था काय झाली ते बघा. समस्त पूरवासी लोक दीन होऊन डोळ्यातून अश्रू गाळू लागले आणि लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा तू भाग्यवान आहे, तू रामाच्या बरोबर चाललाय. राजा दशरथानं तुला हो म्हटलंय, कैकेयीनं तुला हो म्हटलंय, कौशल्येने हो म्हटलंय, सुमित्रेने हो म्हटलंय. आणि एवढंच नाही, तू इतका भाग्यवान आहे की रामाने तुला बरोबर घेतलेला आहे. पा लक्ष्मणाच्या मनाची तयारी तर होतीच, पण प्रजेने कशी तयारी केली लक्ष द्या. तू भाग्यवान आहे, तू महत्भाग्यशील आहे. सुमित्रेच्या पोटी येऊन तू मातेला धन्य करतो आहे. अरे तुझं तेज वाढत जाईल. राम वनवासातून परत येईपर्यंत आम्हाला आयुष्य नाही मिळालं तरी चालेल, कारण आम्ही काही उपयोगाचे नाही ठरलो. सगळ्या प्राण्यांना, घोडे, हत्ती यांना कान होते, त्या कानाचा त्यांनी सदुपयोग केला की 4 दिवस आपल्या अयोध्येमध्ये घोड्यांनी चारा खाल्ल्याने, पाणी प्यायले नाही. आम्ही माणसं मात्र बुद्धी असून आज रामाच्या मागे येऊ शकत नाही, कारण राम आज्ञा मोडणं हे महापाप आहे. राम आज्ञा मोडणं हे महापाप आहे. हे लक्ष्मणा तू विशुद्ध आत्मा आहे. वा वा, नुसता शुद्ध नाही, विशुद्ध आत्मा आहे. वृद्ध ब्राह्मणांचा अर्थभाव ऐकून रामचंद्रांना सुद्धा दुःख झालं आणि ते रथाच्या खाली उतरले राम. आणि उतरल्यानंतर ब्राह्मणांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला. आपण जर माझ्याबरोबर आलात, मी तुम्हाला हो म्हटलं, तर अयोध्येमधलं अग्निहोत्र बंद पडेल, स्नान संध्या बंद पडेल, आणि मग भरत राजाला वैभव कसं प्राप्त होईल. मला राजा दशरथाचं सत्यवचन पाळू द्या आणि मला आशीर्वाद द्या की मी राजाचं सत्यवचन पूर्ण करून 14 वर्षानं परत अयोध्येमध्ये येईल. असं वृद्ध ब्राह्मणांकडे, तपस्वी ब्राह्मणांकडे, ऋषींकडे रामानं आशीर्वचन मागितलं आहे. बा प्रत्यक्षात स्वयं अवतार होता, तरीही थोर लोकांचे, विचारवंत लोकांच्या आशीर्वादाची अपेक्षा रामानं ठेवलेली आहे. म्हणून केव्हाही शुभ काम कराल तर आपल्या घरातले वयोवृद्ध लोक जे आहे त्यांचे आशीर्वाद घ्यावे. घेई थोराचे आशीर्वचन, तया मानवा होय कल्याण. म्हणून आशीर्वचन घेतलं पाहिजे. रामचंद्रांच्या चरित्रामध्ये वात्सल्य आणि गुणप्रधानता आहे. हे जे बोलले राम, प्रेम आहे आणि गुणप्रधान आहे. कोणता गुण आहे हा? तर सात्विक गुण आहे, सदाचार संपन्न गुण आहे, सद्विचार गुण आहे. रामायणातून गुण ग्रहण करायचे आहे. रामायण हे कर्मणूक नाही आहे. आपण परमार्थ मार्ग जो आहे ना, हा कर्मणुकीकरता वापरला जातो. किंवा काही कामने जाऊन बसू, 2 शब्द कानावर पडतील का नाही. आचार संपन्न, विचार संपन्न रामायण आहे. आचार पाळल्याशिवाय चांगले विचार होत नाही. आता आपल्याला याच्यावरून असं कळतं की अयोध्येमधली सगळी प्रजा आचार संपन्न होती आणि म्हणून त्यांच्यामध्ये त्याग भावना होती. जगामध्ये त्याग भावना त्याग वेळा उत्पन्न होते की ज्या वेळा माणसाचा आचार धर्म होतो. बा पूर्वी आपल्या गल्लीमध्ये जर कोणी तरुण माणूस गेला तर लोक खरंच जेवत नव्हते. जाऊ दे रे, काय खातो आज.
आज त्याच्यावर आलाय, उद्या आपल्यावर येईल. म्हातारं गेलं तर एकामेकाच्या घरी जाऊन जेवण घ्यायचं, तो तिकडे तो तिकडे. पण तरुण गेलं तर लोक अन्न खात नसतात. कोणी विजेने गेला, कोणी घातपाताने गेला तर लोक अन्न खात नसतात. प्रेत जाईपर्यंत कोणी काही करायचं नाही. लहान मुलांची गोष्ट सोडून द्यायची. म्हणून त्यावेळेस हे रामा, आपण तुमच्यावर पांढरं छत्र धरलं जातं, पण आज तुमच्यावर छत्र नाही आहे. सूर्यदेवाचं छत्र आहे. 14 वर्ष तुम्ही बिना छत्राचे वनामध्ये जाल, सूर्याचे किरण संतप्त होतील, पण आम्ही रोज संध्या करून तुम्हाला आशीर्वाद देऊ की या सूर्याचे किरण तुम्हाला बाधायला नको. आपण जे सूर्याला जल देतो सकाळीच, त्याचा अर्थच असा आहे की हे नारायणा, आमच्यावर विकोप होऊ देऊ नको. उन्हाचा, पर्जन्याचा, वाऱ्याचा, हे तिन्ही कोप करणारे आहे. वायू, जल आणि अग्नी हे कोप करणारे आहे. आमचं धन वेद आहे, ऋषी म्हणताय. आमच्या हृदयामध्ये वेद धर्म भरलेला आहे आणि आमच्या स्त्रियांमध्ये चरित्र बल आहे. त्यामुळे आम्ही रामा तुमच्या आज्ञेप्रमाणे जातो. म्हणाले, भूदेवा, तुमच्या आज्ञेनं सगळी अयोध्येतली प्रजा धर्म पाळेल. तुम्ही जर बाहेर आले माझ्याबरोबर तर अयोध्येमध्ये धर्म राहणार नाही, धर्माचं पालन होणार नाही. सदाचारानं जगाचं पोषण होतं आणि सदाचाराचं बल माझ्यावर आशीर्वाद रूपाने आहे. म्हणून पांढरं छत्र नसलं तरी हरकत नाही. कारण राजाच्या डोक्यावर कोणत्याही रंगाची छत्री नको, पांढरी छत्री पाहिजे, श्वेत छत्र. त्याचे 2 गुण आहे. एक तर पांढऱ्या ह्याच्याने सूर्याचे किरण परिवर्तन होऊन जातात, म्हणून महाराष्ट्राचा पोशाख पांढरा आहे. माणसं पूर्वी असे रंगीत काळे, पिवळे, हिरवे कपडे घालायचे नाही, पांढरेच घालायचे. त्याचं कारण आहे. बाकीच्या राज्यांचे वेश वेगळे, पण महाराष्ट्राचा वेश वेगळा आहे. संपूर्ण पांढरं. हे धोत्रांना बी आता काठ काढले इचलकरंजीवाल्यांनी, नाही तर धोत्रांना एवढे काठ नव्हते. नाटकं आहे सगळे. दक्षिणेकडची धोती प्रसिद्ध होऊन गेली. पांढरं कापड हे माणसाला आनंद देतं. म्हणून रामानं ब्राह्मणांना थांबवलं. ब्राह्मण म्हणाले, हे वत्सा, ज्याप्रमाणे तू समाधान करून कौशल्याचं निघाला, सुमित्रेचं निघाला, त्याप्रमाणे आमचंही समाधान करून आम्हाला परत पाठवतो. ठीक आहे, आम्ही तमसा नदीपर्यंत येऊ तुझ्या मागे. वा, ते आपली जिज्ञासा सोडत नाही. त्या नदीवर येऊ, तुझ्याबरोबर स्नान संध्या करू, तुला आशीर्वाद देऊ आणि नंतर तुला जाऊ. अशा प्रकारे रामानं सगळ्यांना परत जाण्याची आज्ञा दिली. काही लोकांना तिथूनच पाठवलं, पण काही लोक हट्टी होते. त्याच्यात नपुसकसुद्धा होते, किन्नर. यांनी रामाचं ऐकलं नाही. रामाच्या बरोबर वनवासामध्ये जायचं ठरवलं. पुढे सीता, लक्ष्मण संध्याकाळच्या वेळेला तमसा नदीच्या तटावर पोहोचतात आणि अयोध्येतल्या लोकांना मध्यरात्री सोडून सकाळी पहाटे निघून जातात. तमसा नदीच्या किनाऱ्यावर रमणीय आश्रय घेतला. श्रीराम आणि सीता आणि सुमित्रकुमार लक्ष्मण, हे सुमित्रनंदना, तुझं कल्याण असो. आज आमच्याबरोबर वनातली पहिली रात्र तुला काढायची आहे. पहिला दिवस आहे, वनातली रात्र तुला आमच्याबरोबर
आज वनातली पहिली रात्र काढायची आहे. सुमंतानं आपले घोडे सोडले, त्यांना पाणी पाजलं, पण घोडे तमसा नदीवर जाऊन पाय ओले करून आले, पण पाणी प्यायले नाही. सुमंतानं घोडे बांधून दिले, आपणही हातपाय धुतले, पण सुमंतही पाणी प्यायला नाही. लक्ष्मणानं हातपाय धुवायला रामाला पाणी आणलं, सीतेला पाणी आणलं. लक्ष्मणाने हातपाय धुतले, पण लक्ष्मणही पाणी प्यायले नाही. रामानं पाहिलं कोणी पाणी पित नाही, म्हणून राम झाडाखाली उभे राहिले आणि कृपा दृष्टी टाकली सगळ्यांवर. देवाची कृपा झाली म्हणजे मनुष्य तहान भूक सोसू शकतो, नाही तर घरात शिव्या देतो. कुठे गेले होते, काय केलं सकाळपासून, हे फेक ते फेक. तरी नातू म्हणतो आजोबा थँक्यू, तरी आजोबा थांबत नाही, क्रोध येतो. रामाने कृपा कटाक्ष टाकला. सीते एकदा बघ, कारण शक्ती आहे, कोणाचीही शक्ती कमी व्हायला नको. युक्ती केली आहे तिथे मायेकडून आणि गाढ निद्रा देऊन टाकली सगळ्यांना सीतेने. झोप लागली म्हणजे तहान भुकेची आठवण येत. भुकेला कोंडा निजेला धोंडा, जमिनीवर झोपलं तरी लागून जाते. हे लक्ष्मणा, आता तू महत्त्वपूर्वक विश्रांती घे आणि मग मी विश्रांती घेईल, मग तू सीतेच्या रक्षणाकरता जागा राहा. सुमंत आणि लक्ष्मण झाडाखाली बसून राहिले. रामाला थोडा वेळ जागू दिलं, नंतर रामाला निद्रेचा आज्ञा दिली आणि लक्ष्मण आणि सुमंत, आपल्या सुमंत आणि लक्ष्मण हे दोघंही रामाचे गुण गात गात रात्र काढले. काय सुमंत म्हणाले, लक्ष्मणा आता मला आज्ञा होईल इथून जायची आणि तू मात्र बरोबर जाशील. तू किती भाग्यवान आहे रे, रामाच्या बरोबर वनात जातो. लक्ष्मण म्हणाले, महाराज आपण प्रधान आहात. आज राजा आपत्कालात असल्यामुळे प्रधानाचं काम काय आहे, राजाला सांभाळणं. आपल्या अयोध्येमध्ये कर्तव्य दक्षपणा सांगितला आहे. सुमंत म्हणाला, हो मला कर्तव्य कळतं, पण माझा स्नेह रामाशी जोडलाय. देवाशी मनुष्याचा स्नेह जोडला म्हणजे त्याला कर्तव्याची गरज राहत. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. लक्षात. नामदेव महाराज म्हणतात, माणसाला वयेचं वेळ लागलं की तो सगळ्यांचा संबंध सोडून देतो. वडिलांना सुद्धा किती दिवस करू तुमचं, तुम्ही तर अजून माझं 17 वर्ष आहे. लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये जास्त वृद्धांची सेवा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या जळगावला सुद्धा अनेक वृद्धाश्रमामध्ये असे गावातले लोक जातात एक एक दिवस ठरवून आणि त्या लोकांची सेवा करून येतात, त्यांना खाऊ घालून येतं काही. आणि ते वृद्धाशी वाट पाहता की आज कोणाचा वार आहे, आज कोण येईल, थांबले. वृद्धांना प्रेमानं बोलणारे, प्रेमाने खाऊ घालणाऱ्यांची गरज आहे. पण आज लोक कुत्र्यासारखा तुकडा टाकतात आईबापांना. लक्षात ठेवा, वृद्ध सेवा भारताची संस्कृती आहे. हे लक्षात आलं पाहिजे.
श्रावण बाळ मातृपितृसेवेवर हरिद्वारची ब्राह्मण सभा जिंकले होते आणि म्हणून तिथल्या न्यायाधीशाने श्रावण बाळाला आपली मुलगी देऊन टाकली आणि मग श्रावण बाळ श्रेष्ठ ठरलं. म्हणून त्यावेळेस हे सुमित्र नंदना, आता आपल्याला रात्र काढायची आहे. जेवढं रामाचं चरित्र आपल्याला करता येईल तेवढं कर. रामाच्या गुणाची चर्चा कर. सूर्य उदय झाला की पुन्हा रामाची आज्ञा होईल. गायी पाणी प्यायला येतील नदीवर, तमसा नदीवर. आपल्याला गोतीर्थाने स्नान होईल. सकाळीचं शेतकरी गायी म्हशी पाजाला घेऊन जायचे आणि गायी वेगळ्या पाणी प्यायच्या आणि म्हशी वेगळे पाणी प्यायच्या आणि बैल वेगळे पाणी प्यायचे पूर्वी. म्हणून जिथे गायीचा पानवटा असायचा तिथे लोक त्या तीर्थाने आपलं अंग शुद्ध करायचं. गोतीर्थ म्हणायचं. जसं गो रज म्हणजे गायीच्या गोठ्यातलं रज पवित्र असतं, त्याप्रमाणे जिथे गाय पाणी प्याली तिचे खूर उठले पाण्यात, ते तीर्थ अंगावर आपल्याला घ्यायचं. तमसा नदीवर गायींचा समुदाय येईल आणि रामचंद्र त्या गायींना पाहून आनंदित होते. महातेजस्वी श्रीराम तडकन उठले आणि सगळी प्रजा झोपलेली पाहिली. पवित्र स्नान केलं आणि लक्ष्मणाला आणि सुमंताला सांगितलं, लक्ष्मणा सुमंता आता लवकर निघायचं, कारण या प्रजेला माझ्याकडून यातना नको. त्यांचं प्रेम आहे खरं आहे. हे झोपलेलं राहू दे, आपण निघून जाऊ इथून. आम्ही परत गेल्यावर ते शोक करतील, पण माझ्या आज्ञेची त्यांना आठवण होईल की रामानं सांगितलं आहे अयोध्येमध्ये जाऊन राजा दशरथाला आणि भरताला प्रेम द्या. या शब्दाने ते परत अयोध्येत जातील. तू चिंता करू नको सुमंता, तूही चिंता करू नको. ईश्वराचं चिंतन केल्यावर चिंता सोडून द्यायची असते. चिंतनाची जोडी हाच लाभ घडो घडी. तुम्ही बैसोनिया चित्ती मज जागवावे हरी. ही चिंता जी आहे ना, सकाळच्या प्रवचनात तेच होतं की आपण भगवंताचं सतत नामस्मरण केलं की आपल्यामध्ये दया उपसते आणि दयेनं चिंता निघून जाते. कारण चिंता मोठी वाईट आहे. चिता चिंता समायुक्ता. चिता आणि चिंता हे सारखा शब्द आहे, पण बिंदू मात्रेन विशेषता. चिंतावर काय आहे? चितेवर अनुस्वार नाही, चिंतावर अनुस्वार आहे. म्हणून चिंता माणसाला बारीक करून टाकते. चिता जाळून भस्म करून टाकते. पण चिंता काय चिंता आहे हो, काय चिंता आहे हो, अरे पोराचं लग्न होत नाही ना. चिंता चिता चिंता समायुक्ता बिंदू मात्रेण विशेषता. चिता दहते निर्जवम चिंता दहते सजीवम. पण केवढी चिंता लागली. 15 दिवसापासून पाऊस नाही. माणूस जेवतोय उठतोय पण आकाशात ढग आहे, मग खाली पडत नाही. चिंता आहे. तर ही चिंता घालवेल कोण? रामच. पुन्हा त्याला प्रार्थना करावी लागेल. हे सुमित्र कुमारा, आपण चला, आपण सगळे शीघ्र इथून निघून जाऊ. अयोध्येचे लोक अनुरागी आहे, ते परत जातील आणि अयोध्येमध्ये आनंद प्रदान करतील. राजकुमारांचं कर्तव्य तेच आहे. आपल्याला सगळ्यांचा त्याग करावा लागतो. हो, राजा युद्धाला जाताना घरादाराचा प्रजेचा सगळ्याचा त्याग करून देतो. आधी लग्न कोंडाण्याचं, मग पहा सांगू
सांगून टाकलं राजांना, लय लग्नानंतर होत राहील आधी किल्ला. असा महाराष्ट्र आहे. बाकीच्यांसारखा झुकला नाही तो तिकडे. म्हणून हे महाभाऊ, आपलं सगळ्यांचं कल्याण असो. लक्ष्मणानं लगेच सुमंताला सांगून रथ तयार केला. राम रथावर बसले आणि तमसा नदी पार केली. नदीला पार केल्यानंतर महाभाऊ रामानी मार्गावर कल्याण प्रकट भय दूर करण्याकरता आपली साधना केली. तमसा नदीच्या किनार तिकडे गेल्यानंतर एका झाडाखाली साधना केली की मार्गातले सगळे संकट दूर व्हावे. सीतेने साधना केली. सीता आणि राम साधना करीत असताना सुमंत आणि लक्ष्मण कटाक्षाने उभे होते. कोणतंही कर्म करायचं असेल तर आपली उपासना आणि साधना करून कर्माला सुरुवात करायची, म्हणजे कर्मामध्ये विघ्न येत नाही. पहा, तुम्हाला त्या मोबाईलवर आणि टी व्हीवर असं सांगतात दक्षिण दिशेचे प्रवास करणं वाईट आहे, थोडंसं दही खाऊन जा. कोणी म्हणतं जिरं खाऊन जा, कोणी म्हणतं गुळ खाऊ. त्या जिऱ्या आणि गुळापेक्षा देवाचं नाव मोठं आहे का नाही? मग देवाचं नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, अवघा मुहूर्त शकून हृदय मारुतीचे ध्यान. जिकडे तिकडे जाती भक्त पाठी जाय हनुमंत. राम उपासना करी, मारुती नांदे त्याचे घरी. आणि ते तुमचं दही जर खोट्या दुधाचं असेल तर कसं काय उपयोग होईल? कसं काय होईल ते? हे जे विज्ञान आहे ना, नासकं खायला लावतं तुम्हाला. पनीर काय आहे? चांगलं दुधात निंबू टाकायचं आणि त्याचं पनीर करायचं. म्हणजे काय झालं? ते नासलं. उडदाची डाळ नासवायची, त्याची इडली खायची, त्याचा डोसा. महाराष्ट्रात नासलेलं काहीही पदार्थ नाही, फक्त जिलेबी. आणि म्हणून जिलेबी देवाच्या नैवेद्यात चालत नाही, कारण ती उष्टी असते. पहिली जिलेबी केलं त्याचं जे खंबीर असतं त्याच्यात दुसरं पीठ टाकावं लागतं. आणि म्हणून लोकांना देवाचं करायचं असेल तर ते त्याच्यात दही कालवतात आणि दही कालून मग जिलेबी करतात, पण पहिलं वापरत नाही. ज्यांना ज्ञान आहे ते बरं, बाकीचे तर भजे गल्लीतले घेऊन येतं. मग म्हणून आपल्याकडे बाहेरचे प्रसाद नसतात, तिथे फुटाणे ठेवले वाटाणा. म्हणजे बाहेरचा प्रसाद नसतो आपल्याकडे, घरून करून आणतात लोक. कारण बाहेरचा प्रसाद निषिद्ध आहे. पेढे का असे ना, कोणी कधी पेढे वाले डबाट नाही, तू वाटून नाही म्हटलं तुझ्या हाताने, आम्ही नाही रिकामं काम करत. ते अर्धा वाटला आणि 2 काढून ठेवले, मग कमी वाटले, कोण रिकामं काम करे? हे लक्षात आलं पाहिजे. फळं सुद्धा खराब आहे, ते केळं लगेच काळे पडून जातात एका दिवसात. म्हणून हे भाजलेला अन्नाचा जो प्रसाद आहे, पंढरपूर सारखा शुद्ध प्रसाद कुठेच नाही. मुरमरेला आहे, काही गडबड आहे का त्याच्यात? घेणारा बी म्हणतो थोडे द्या, देणारा म्हणतो जास्ती घ्या, तर घेणारा म्हणतो थोडे द्या. ऐसा देव नाही कोठे, तुकोबाला देव भेटे. म्हणून त्यावेळेस रामाच्या जवळ धर्म उभा आहे आणि सुमंताने आज्ञा घेतली. घोडे झोपले आणि महाबाहू राम रथात, सीता बसले आणि रथ निघाला. रथ निघाल्यानंतर तमसा नदीच्या किनाऱ्यावर रामानं साधना केली आणि साधना करून रामाचं वचन सारथ्यानं ऐकलं. इतक्या वेळपर्यंत तुम्ही रथसेवा दिली, आता तुमची सेवा थांबवा. रथाची सेवा बंद.
म्हणजे सुमंता तू आता जा. त्यावेळेस अशा प्रकारे पूर्ववासीय लोक सुद्धा सकाळी उठले. सीतेनं शक्ती टाकल्यामुळे सगळ्यांना गाढ निद्रा लागून गेली होती. सूर्योदय केव्हा झाला हे कोणालाच कळालं, कारण 3 दिवसापासून अयोध्येमध्ये कोणाचा डोळ्यात लागलेला नव्हता, कोणाच्या पोटात अन्न नव्हतं, कोणाच्या पोटात पाणी नव्हतं. पण रामाचा कृपा कटाक्ष आणि सीतेचं प्रेम याच्यामुळे सगळे सकाळीच एकदम प्रसन्न होते. पाहताय तर रथ कुठे आहे, घोडे कुठे आहे, राम नाही, सीता नाही, लक्ष्मण नाही. सगळ्यांना उदास. ज्या झाडाखाली राम निद्रस्त होते सीताने, तिथली माती सगळ्यांनी आपल्या मस्तकाला लावली. तमसा नदीवर स्नान केलं आणि सूर्यनारायणाला प्रार्थना केली, हे नारायणा, आमचे राम, लक्ष्मण आणि सीता हे वनामध्ये गेलेले आहे, त्यांच्यावर कोपू नको. तुझ्या सूर्यवंशामध्ये यांनी अवतार धारण केला आहे. आम्हाला माहिती आहे की राम मानव नसून प्रत्यक्ष नारायण आहे. आमची आशा नारायणानं खंड केली आहे. आम्हाला रामाबरोबर जायचं होतं, पण रामाने आम्हाला वचन दिलं आहे की तुम्ही अयोध्येमध्ये राजा दशरथ आणि भरताच्या राज्याला प्रेम द्या. आता आम्ही देवभूमीला वंदन करून, तमसा नदीला वंदन करून, ज्या झाडाखाली राम झोपले त्या भूमीला वंदन करून अयोध्येमध्ये जाऊन राम येईपर्यंत दुःखाचा क्षण निर्माण होऊ देणार नाही. एकामेका साह्य करू, अवघा धरू सुपंथ, चांगला पंथ निर्माण करू. सीतासहित राम लक्ष्मण रघुवंशाची वृद्धी होण्याकरता परत येतील. आत्मविश्वास. राम, लक्ष्मण आणि सीता हे परत काय येतील तर रघुवंशाची वंशवृद्धी झाली पाहिजे. म्हणजे राम, सीता आणि लक्ष्मण यांना काही होणार नाही. संसारामध्ये वंशवृद्धी ही अत्यंत महत्त्वाची असते. नाही झाली तर औरस, दत्तक घेऊन वंशवृद्धी करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पण कलियुगात पोटी जन्माला आलेले ऐकत नाही, तर हे उसनवार आणलेल्यांचं काय खरं आहे. सिद्धांत लक्षात ठेवा. तत्पश्चात सारथी, महासारथी रामानं यात्राकालीन मंगल सूचना केली की रथ उत्तराभिमुख उभा करा आणि आरूढ होऊन अयोध्येकडे जा. सुमंताला सुद्धा आज्ञा दिली. इकडे रात्र गेली, सकाळ झाली. पूर्ववासीय लोक आपल्या नगराकडे लोटताय, परताय आणि शोक आणि विलाप करताय. इकडे अयोध्येकडे रात्र पलटली, सकाळ झाली. रामाने कृपा कटाक्ष टाकल्यामुळे त्या रात्री सगळे गाढ निद्रस्त झाले. कोणाचेही दरवाजे बंद झाले नाही. फक्त कैकेयी आणि मंथरा आनंदात होते, गप्पा मारत. हे झालं काम. आता उद्या भरत आला की राज्याभिषेक होणार. कपटाचरण जे आहे ते आनंदात असतं. कसा पडला तो चिप्पट. कपटाचरण म्हणून स्वांतकरण शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे. हाची सुबोध गुरुचा
नामापरतेन सत. जसं जसं आपण नामस्मरण करू सकाळचं प्रवचन, तसं तसं आपलं कपट निघून जातं, अंतःकरण शुद्ध होतं. बुद्धिमान रामानं सगळ्यांवर कृपा केलेली होती, रघुकुलावर कृपा होती, म्हणून त्यावेळेस ही सगळी जनता आपल्या अयोध्येकडे निघाली. ज्यांच्या हृदयाचा उल्हास नष्ट झालेला होता, निघाले पण मनामध्ये उल्हास नव्हता. आता काय अयोध्येत जाऊन काय आहे, सगळा सुखसुखाटच बघायचा आहे. राजा दशरथ रडत असेल, पडला असेल, कैकेयीला आनंद झाला असेल, सुमित्रा दुःखी, कौसल्या दुःखी, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतील. काय नगरात जायचं आहे. काही लोक म्हणे आम्ही आणखीन 1-2 दिवस गावाच्या बाहेरच राहू, जाणारच नाही अयोध्येमध्ये. तुम्ही मोठे मोठे पोरं चालले जा, आम्ही म्हातारी इथेच राहू. जसं आपल्या घरामध्ये तरुण मुलगा गेला की त्याच्या वस्तू पाहून आपल्याला रडू येतं, तसं ती राज्याभिषेकाची झालेली सामुग्री ते पाहून आम्हाला रडू येईल. म्हणून आपल्या शरीराला हर्ष न देता त्यागमय जीवनेने अयोध्येचे लोक काही बाहेरच राहिले, मध्ये आले नाही. इकडे नगरवासी स्त्रिया रात्रभर झोपून गेल्या होत्या, सकाळी उठल्या आणि विलाप करायला लागले, रडायला लागले. काहो, सगळं गाव रडतं, हे अपशकुन आहे. म्हणजे काहीतरी पुढे घडायचं आहे. काय घडणार आहे? दशरथाचा मृत्यू. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे, भोजना मागती. शेर पडला विसर स्वप्ना, काही कडे उपजलांतरा.